नांदेड़ के एक मंदिर में सन 2012 के चोरी के एक मामले में सुनील मोहन राव को जिला अदालत ने बाइज्जत बरी कर दिया है। सन 2012 में वजीराबाद पुलिस स्टेशन हुदूद में वाक़ एक मंदिर में चोरी की वारदात अंजाम दी गई थी। पुलिस ने चोरी के इल्जाम में मोहन राव को हिरासत में लेकर अदालत में पेश किया था। मोहन राव को सेशन कोर्ट ने 3 साल की सजा भी सुनाई थी, लेकिन एडवोकेट मोहम्मद नदीम की वकालत में मोहन राव ने जिला अदालत में अपील दाखिल की। इस मामले में 5 बरस बाद फैसला सामने आया है। फैसले में जज ने मोहन राव को बाइज्जत बरी कर दिया है। इस मामले का फैसला सुनाए जाने के बाद मोहन राव और उनके अहबाब ने इस फैसले को इंसाफ की जीत करार दिया। वजीराबाद पोलीस स्टेशन नांदेड इथे 2012मध्ये 357 आणि 457 आणि 300 भदवीप्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये पोलिसांनी सुनील मोहन मेकलवार याला आरोपी केले होते। त्यानंतर त्यांनी त्याच्या विरोधात चार्जशीट दाखल केली। चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्या चार्ज फ्रेम होऊन सन्मान्य कोर्टात पुरावे झाले आणि पुरावे झाल्यानंतर सुनील मोहन मेकलवार यांना दिनांक 27/9/2012 रोजी 3 वर्षाची शिक्षा झाली होती आणि 457 380 हे त्याच्या विरोधात केस सिद्ध झाली होती। त्यानंतर सदर प्रकरणामध्ये अपील दाखल करण्यात आली। अपील त्याचं अपील 39/2013 हे रजिस्टर्ड झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे हेअरिंग आहे सन्मान्य जे वाघमारे साहेब आहे डिस्ट्रिक्ट जज त्यांच्याजवळ आर्ग्युमेंट झाल्यानंतर आणि पूर्ण जे प्रॉसिक्युशन आहे आणि डिफेन्स आहे त्यांचा दोघांचा बयान झाला। त्याच्यानंतर आज सन्मान्य डिस्ट्रिक्ट कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे। जे लोअर कोर्ट आहे लोअर कोर्टाची जे 3 वर्षाची शिक्षा होती ते सेटिसाइड केली आणि आरोपीला पूर्ण निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। याच्यामध्ये मी आरोपीतर्फे की नाही बाजू मांडलेली आहे आणि सदर प्रकरणामध्ये जे प्रॉसिक्युशनने सिद्ध केले नाही ते पॉईंट डिस्ट्रिक्ट कोर्टासमोर ठेवण्यात आले। त्यामुळे डिस्ट्रिक्ट कोर्टाने पूर्ण अवलोकन करून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली। मला कोर्टाकडून पूर्णपणे न्याय भेटलेला आहे। माननीय जज साहेबांचे आणि वकील साहेबांचे आभार व्यक्त करतो।